नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पिंगमध्ये स्वागत करते. सगळ्यात प्रथम माझे सारे दर्शक आणि माझे सगळे वाचक जे सगळे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचं खूप खूप आभार. कारण तुम्ही मला मागच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिला. तुमच्या सगळ्या कमेंट्सनी मला खूप हुरूप आला आणि मला असं वाटलं की मी हा जो व्हिडिओ बनवला होता हा खूप तुम्हाला सगळ्यांना भावला आहे आणि सगळ्यांची मतं त्याच्यावर आली की आम्हालाही मॅडम असंच वाटतं. अगदी 2-3 जर कमेंट्स सोडल्या तर त्या कमेंट्सना बाजूला वगळता बाकी सगळ्यांच्या म्हणजे जवळजवळ 99% कमेंट्स इतक्या छान होत्या की मला खूप त्या आवडल्या आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आहे. त्याच कमेंट्समध्ये तुमच्यासारख्या एका दर्शकाची अशी कमेंट आली की मॅडम लहान मुलं आणि पॉर्न ह्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा प्लीज, कारण आजकाल असं खूप वाढलं आहे. ॲक्च्युली हा विषय माझ्या डोक्यात होता, परंतु विचारत असतानाच मला ही कमेंट आली आणि मलाही गरज वाटली की करायला पाहिजे ह्या विषयावर व्हिडिओ, कारण की मीही काही अशा गोष्टी पाहिल्या आहेत समाजामध्ये की त्यामुळे मला असं वाटलं की आईवडिलांचं मुलांकडे लक्ष नाही आहे. म्हणजे ते किती जरी म्हणत असतील की नाही नाही आमच्या मुलांकडे आमचं लक्ष आहे, पण तसं नाही हो. आईवडिलांकडे मुलांचं पूर्ण लक्ष नसतं आणि त्यामुळेच काय होतं हे सगळं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल इतकं पॉर्न बघणं लहान मुलांचं, किशोरवयीन मुलांचं खूप वाढलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये कुठून येतं, कसं होतं, ह्याची साधनं काय आहेत. तर ह्याची साधनं म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पहिलं म्हणजे इंटरनेट माध्यमच आहे, ज्यातर्फे आपण लॅपटॉप आहे आपल्याकडे, मोबाईल आहे. मोबाईल हे सगळ्यात सोपं साधं सरळ साधन आहे की ज्याच्यामुळे मुलांच्या तो सहज हातात असतो आणि आजकाल प्रत्येक लहान मुलांच्या घरामध्ये मोबाईल दिले जातात मुलांच्या हातामध्ये. अगदी लहान 2 वर्षाच्या मुलालासुद्धा गप्प करण्यासाठी आई काय करते तर मोबाईल देते आणि स्वतःचं काम करत बसते. त्याचप्रमाणे जशी मुलं आणखीन मोठी मोठी होतात, 10 वर्षाची होतात, त्याच्यानंतर आणखीन 18 वर्षाची होतात, 15 वर्षाची असतात. ह्या वयोगटातली ही सगळी जी मुलं आहेत ही मुलं काय करतात, ह्यांना असं वाटतं की आपण थोडंसं या काय म्हणतात त्याला, हे जे व्हिडिओ आहेत म्हणजे त्यांना सहज गप्प करण्यासाठी म्हणून आईने व्हिडिओ दिलेला असतो, मोबाईल दिलेला असतो, परंतु ती मुलं त्याच्यावर नेमकं काय बघतायत ह्याकडे आईचं लक्ष मात्र नसतं. बऱ्याच घरांमध्ये काय होतं की आई वडील नोकरी करत असतात, त्यावेळी त्यांना माहीतही नसतं की मुलांच्या हातात मोबाईल आहे आणि ते काय बघतात.